महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा झालेला आहे। म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। तर आजपासून तुमच्या खात्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात येणार आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 16 जिल्ह्यांमधील 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कालच नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार होता। परंतु काल काही तांत्रिक अडचणीमुळे बँकेचे सर्व्हर डाऊन होते, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये काल नमोचे पैसे आलेले नव्हते। परंतु आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू झालेल्या आहेत। बँकांमध्ये जे तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या त्या तांत्रिक अडचणी दूर सुद्धा झालेल्या आहेत, त्यामुळे आजपासून तुमच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता हा 100% विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यामध्ये आलेला असेल। परंतु ज्या ज्या शेतकरी बांधवांना 2 ऑगस्ट रोजी पीएम किसानचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे आलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच नमोचा 7वा हप्ता आणि पीएमचा 20वा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु आज सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार नाहीत। आज 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 16 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात, जेणेकरून शेतकरी बांधवांना तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे सुद्धा विस्तार होऊन जातील। बघा, आतापर्यंत सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते विस्तार झालेले आहेत। म्हणजे 6 हप्त्यांचे 12000 रुपये सुद्धा मिळालेले आहेत। जर तुम्हाला 6 हप्त्यांचे 12000 रुपये मिळालेले नसतील तर तुम्ही एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना 20 हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा झालेले आहेत। 20 हप्त्यांचे 40000 रुपये सर्व शेतकरी बांधवांना मिळालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना या 20 हप्त्यांचे अर्धवट पैसे आलेले असतील किंवा हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्यांनी सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आलेली आहे। ती घोषणा म्हणजे मागील सर्व पैसे शेतकरी बांधवांना विस्तार होतील। कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही, कोणत्याही शेतकरी बांधवाला कमी जास्त पैसे मिळणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, त्यासोबतच चालू हप्त्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, थोड्याच वेळात या 16 जिल्ह्यांमधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। त्यापूर्वी सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असावीत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। तर ही कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु भरपूर शेतकरी बांधवांना हे कामे न केल्यामुळे पीएमचा 20वा हप्ता मिळालेला नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा 20वा हप्ता मिळालेला आहे त्यांच्याच खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार होणार आहे। परंतु ज्यांना पीएमचा हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना, पीएमचा हप्ता सोडण्यात आला, त्यानंतर पीक विम्याचे पैसे सोडण्यात आले। आता फक्त नमोचा 7वा हप्ता राहिलेला होता। त्या अनुषंगाने राज्य सरकारने निर्णय घेतला की सध्याच्या स्थितीला बैलपोळा सण जवळ येत आहे, त्या अनुषंगाने लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार करावेत, कारण 4 महिने पूर्ण होऊन सुद्धा गेलेले आहेत। बघा, सर्व शेतकरी बांधवांना माहिती असेल की प्रत्येक
प्रत्येक 4 महिन्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएमचा हप्ता आणि नमोचा हप्ता विस्तार सुद्धा होतच असतो। आता नमोचा 6वा हप्ता मिळून 4 महिने होऊन सुद्धा गेलेले आहेत, तरी पण सरकारच्या माध्यमातून कोणते अपडेट आलेले नव्हते। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली होती। शेतकरी बांधव भरपूर दिवसांपासून वाट सुद्धा पाहत होते, तर अशा सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण कालच नमोचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी या प्रमुख 10 बँकांमध्ये पैसे सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत। या 10 बँकेमधून थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांना आज 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, म्हणजेच आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये या 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजेच महिना संपायच्या अगोदर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना हा नमोचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना या नमोच्या 7व्या हप्त्याची आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। तर सर्वात अगोदर 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत। तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुमच्या खात्यामध्ये खटाखट 2000 रुपये सुद्धा विस्तार होतील। परंतु सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असावीत, तर ही कामे कोणकोणती आहेत त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की पीएमचा 20वा हप्ता सोडण्या अगोदर शेतकरी बांधवांकडून काही कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली होते। शेतकरी बांधवांना काही महत्त्वाची कामे करायला सुद्धा सांगितलेली होती। ज्यांनी कामे केलेली होते त्यांच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे आलेले आहेत। त्याचप्रमाणे या नमोच्या 7व्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून काही कामे करायला सांगितलेली आहेत, कारण थोड्याच वेळात तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला पैसे विस्तार होतील। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। तुमच्या गावामधील सर्व शेतकरी बांधवांना पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये हे पैसे सुद्धा येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये सुद्धा नमोचा 7वा हप्ता यावा, आपल्याला भरपूर दिवस वाट पाहावी लागू नये, तर तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहेत। तर ही कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांकडे सातबारा नसेल, शेतकरी बांधवांकडे ऑटो उतारा नसेल तरी पण चालणार आहे, तरी पण त्यांना नमोचा 7वा हप्ता विस्तार होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल किंवा जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील अशा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता सुरळीतपणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा 2 ऑगस्ट रोजी पीएमचा हप्ता मिळालेला आहे आणि आजपासून नमोचा 7वा हप्ता थेट तुमच्या बँकेमध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे तुम्ही फार्मर आयडी कार्डसाठी नोंदणी करा किंवा फार्मर आयडी कार्ड लवकरात लवकर काढायचं आहे। त्यासोबतच शेतकरी बांधवांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे, म्हणजेच आपली डीबीटी ऍक्टिव्ह सुद्धा करायची आहे। बघा शेतकरी बांधवांना, पीएम किसान योजनेचा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा हप्ता, मुख्यमंत्री वयश्री योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना अशा सरकारी योजनांचे पैसे आधार कार्डच्या आधारावरती थेट बँकेमध्ये विस्तार सुद्धा होतच असतात। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक करायचं आहे, कारण नमोचा हप्ता हा तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, पहिलं काम फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, दुसरं काम आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे आणि जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे तुमच्या आधार कार्डवरील नाव असेल, पत्ता असेल, फोटो असेल, जन्मतारीख असतील तर या सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। यासोबतच शेतकरी बांधवांना, तुमचं जे नाव आधार कार्डवरती आहे तेच नाव तुमच्या बँकेच्या पासबुकवरती आहे का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। बघा तुम्हाला आता काही महत्त्वाची कामे करायची होती, ती कामे सुद्धा सांगितलेली आहे।
आता आपण थेट 16 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख बँकांची यादी बघून सुद्धा घेणार आहोत। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोच हप्ता मिळणार नाही। म्हणजेच याच्यामध्ये नवीन पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील अशा शेतकरी बांधवांना नमोच हप्ता विस्तार होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये पहिले पात्रता लावण्यात आलेले आहे। तर ते पहिले पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला नमोच हप्ता विस्तार होणार नाही, कारण ही योजना राज्यातील गरीब कुटुंबातील शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरी जी पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, तुमचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला नमोच हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा आता आपण सर्व माहिती बघितली आहे। आता आपण थेट 16 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा या 16 जिल्ह्यांपैकी काही प्रमुख जिल्ह्यांची यादी तुम्हाला अगोदर वाचून दाखवतो, त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुमचं बँक खातं या बँकेमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण सर्वात अगोदर या बँकेमध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल, त्यानंतर उर्वरित बँकेमध्ये पैसे सुद्धा ट्रान्सफर होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल, मग ते कर्ज 50,000, 1 लाख, 1.5 लाख किंवा 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल, त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी सुद्धा आलेली आहे। कारण राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे परिपत्रक सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे। नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून ते परिपत्रक पाहून त्याच्यावरती सही करण्यात येणार आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी निधी सुद्धा उपलब्ध करण्यात येणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। लवकरच तुमच्या कर्जमाफीला सुरुवात सुद्धा होणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल अशा शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। लवकरच तुमचे 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। राज्यातील जे शेतकरी बांधव गरीब कुटुंबातील असतील, ज्यांचे जमीन कमी असेल, म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसेल, अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। त्या संबंधित राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। म्हणजे लवकरच कर्जमाफी होईल, त्यामुळे तुम्ही कसली काळजी करायची नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण काही महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे। आता आपण बँकांची यादी बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही खेडे गावामधील अशा काही बँका आहेत की त्या बँकेमध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार होणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, त्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसतं, त्या बँकांना डीबीटीची सिस्टीम नसते, त्यामुळे त्या बँकेमध्ये हे पैसे येणार नाही। ज्या बँका शहरी भागामधील असतील, तालुक्याच्या ठिकाणी असतील, अशा बँकेमध्ये पैसे येतील। बघा याच्यामध्ये पहिली बँक HDFC बँक, दुसरी बँक ICICI बँक, त्यासोबतच IDBI बँक असेल, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन बँक, त्यासोबतच HDFC बँक, ICICI बँक, त्यासोबतच बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक असेल, अशा बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजे सरकारी, सहकारी आणि खासगी या तिन्ही प्रकारच्या बँकांमध्ये पैसे येतील। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण बँकांची यादी पाहिलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा रायगड, त्यासोबतच रत्नागिरी जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, यांसारख्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत। कारण या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पीएमचा हप्ता आलेला होता, त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा 7वा हप्ता विस्तार होऊ शकतो। बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 4 महिने पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करायची आहे।